जन्मदात्या पित्याने आपल्या 7 वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतलंय। हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी आरोपीला 3 अपत्ये असून तो सरपंच पदासाठी तयारी करत होता। निवडणुकीत अडथळा ठरू नये या कारणातूनच पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे। आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावचा रहिवासी आहे। त्याचे बाराळी येथे कटिंगचे दुकान असून त्याला 3 अपत्ये आहेत। 3 दिवसांपूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून 7 वर्षाची चिमुकली प्राची कोंडामंगले हिला सोबत नेले। त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये तिला फेकून दिले। त्यानंतर तो घरी एकटाच परतला। दरम्यान कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला। पुढील चौकशीत संशय बळावल्याने 30 जानेवारीला तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेऊन अटक केली। या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आलंय। आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचे काही जण सांगत आहेत। मात्र 3रे अपत्य अडसर ठरू नये म्हणूनच त्याने मुलीचा बळी घेतल्याचीही चर्चा सुरू आहे। हत्येचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।